नमस्कार मित्रांनो. तर चला बघूया आजच्या भागात काय ट्विस्ट घडला आहे. तर इकडे आता धैर्य आणि सावी किचनमध्ये बोलत असतात. तेवढ्यात आता तिथे पिठाचा डबा सांडतो आणि दोघे पण पिठाने हे होतात. दोघे पण पिठाने भरतात पूर्ण आणि पांढरे-पांढरे होतात. तर सावी म्हणते, "फ्रेंड तू कसा दिसतोय बघ ना. अरे पूर्ण तू भिजलाय पिठाने." असं म्हणते. तर धैर्य म्हणतो, "तू पण तशीच झाली आहे. चल आपण फ्रेश येऊ." असं म्हणते. तर इकडे दामिनी तिच्या डोळ्यामध्ये ड्रॉप टाकत असते आणि आता फोनवर पण बोलत असते. नानाला त्याचं काम सांगत असते. तेवढ्यात तिथे नीता येते आणि म्हणते, "अहो आई काय झालं? बाहेर या ना तुम्ही का आतमध्ये बसलाय? नाश्ता करायला सगळे तुमची वाट बघतायत." दामिनी म्हणते, "हो आलेच." नीता विचारते, "काय हो आई काही टेन्शनमध्ये आहात का तुम्ही?" तर ती म्हणते, की "तुला काय करायचं? जा तू तुझं काम बघ ना." असं म्हणते. तर इकडे आता धैर्य आणि सावी फ्रेश होतात आणि सावी धैर्याचं डोकं कोरडं करून देत असं टॉवेलने आणि आता लगेच तो म्हणतो की म्हातारी बाई. तर आता लगेच ती म्हणते की म्हाताऱ्या बाईचा फ्रेंड म्हातारा, तू पण म्हातारा आहे फ्रेंड, असं म्हणत असते. दोघे एकमेकाशी बोलत असतात आणि आता लगेच जी सावी आहे ती म्हणत असते की फ्रेंड तुला एक सांगू का मी? अरे फ्रेंड तुला माहिती आहे का, असं म्हणत असते आणि एकमेकाशी दोघेजण तिथे बोलत असतात आणि आता एकमेकाला म्हणत असतात की ते तर लगेच आता अवंती येते. हे बघून सावी म्हणते, "मला अर्जंट काम आलं. फ्रेंड तुझं डोकं तू स्वतः कोरडं कर. आता मी चालले आहे." असं म्हणते आणि आता सावी लगेच तिथून जाते आणि बाहेर येतात. त्या तिघींचा प्लॅन ठरतो आणि इकडे आता दामिनी आणि भास्कर बोलत असतात. दामिनी भास्करला म्हणते, "काय रे, काय चाललंय?" तर भास्कर बोलतो, "माझं तुझ्याकडे एक काम होतं. एक फाईल हरवली ती शोधायची होती." तर ती म्हणते, "मी आता हे काम करू का? माझे कामं देते सगळे सोडून आणि हेच काम करत बसते." असं दामिनी त्या भास्करवरती खूप ओरडते आणि आता सावी तिथे खेळत असते आणि सावीला जो पेपर असतो तो आता दामिनीला दाखवायचा असतो. त्यासाठी आता सावी तिथे जाते आणि ते घ्यायला लागते. तेवढ्यात भास्कर तो पेपर वाचायला लागतो आणि तो हातात घेतो. तेवढ्यात आता सावी झुरळ-झुरळ करते आणि तो म्हणतो, "कुठे आहे झुरळ? दाखव." आणि त्याला मागच्या वेळेसचं आठवतं. तो लगेच पेपरची घडी करतो आणि आता सावीला मारायला धावतो. आणि म्हणतो, "सांग कुठे आहे धुसरळ? खोटं बोलती ना?" तर आता लगेच दामिनी म्हणते, "अरे भास्कर गप्प बस ना. काय चाललंय तुझं हे सगळं?" तर आता लगेच तो म्हणतो, की "आई बघ ना ती काय म्हणते." भास्कर तिथून जातो आणि आता लगेच ती म्हणते, "दाखवतो इकडे पेपर." ती वाचते तर त्याच्यात लिहिलेलं असतं, "दामिनी मुजराम घडून आणलेला होता." हे सगळं काही त्याच्यात वाचून ती पेपरला जे मधुसूदनसोबत घडलं ते सगळं पेपरमध्ये लिहिलेलं असतं. हे बघून दामिनीला चक्कर यायला लागतात आणि दामिनी चक्कर येऊन खाली पडते. सावी लगेच फ्रेंडकडे येते. म्हणते, "फ्रेंड लवकर चल. अरे खाली काहीतरी झालंय आईला." तर आता लगेच धैर्य तिथून पळत सुटतो. सगळेजण तिथे पळत येतात आई आई करीत आणि सगळेजण बघतात तर दामिनी तिथे चक्कर येऊन सोफ्यावरती पडलेली असते आणि सगळे म्हणतात, "अगं आई काय झालंय तुला?" असं विचारत असतात आणि तिला उठवायचा प्रयत्न करतात. अवंती ते तिला पाणी वगैरे आणून देतात. म्हणतात, "अहो आई उठा ना." असं म्हणत असतात. तर आता ती उठते आणि धैर्य म्हणतो, "काय झालं?" तर आता सावी सांगते, "अहो ते फ्रेंड त्या पेपर वाचत होतात आणि अचानक त्यांना चक्कर आली आणि त्या पडल्या खाली." तर तो कोणता पेपर वाचत होते? काय ते पेपरमध्ये? तर आता सावी म्हणते, "भुताची गोष्ट वाचली असेल त्यांनी, त्यामुळेच असं झालं त्यांना." असं म्हणते. इरा पण आता तिथेच असते. तर इकडे अवंती त्या खूप खुश असतात. त्या हसत असतात गालातल्या गालात आणि इकडे अवंती पाणी आणते आणि दामिनीला पाणी वगैरे देते. दामिनी आता मनातल्या मनात म्हणते, "धैर्याने जर हा पेपर वाचला तर खूप अवघड होईल. त्यामुळे आता काय करू मी?" तेवढ्यात आता इकडे नितांत्या तो पेपर बदलून दुसराच पेपर तिथे ठेवतात आणि आता धैर्य हातात पेपर घेतो आणि पेपर वाचून बघतो. तर तो म्हणतो, "पेपरमध्ये तर काही नाही आहे." दामिनी का एवढं आई घाबरली असेल आणि दामिनी पुन्हा तो पेपर हातात घेऊन बघते, पण ते पेपरमध्ये काहीच नसतं. तर सावी म्हणते, की "बरोबर हिला फसवलंय मी आता." असं म्हणत असते. तर चला बघूया आता पुढील भागात काय ट्विस्ट असणार आहे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.